हाय दिस नंदिनी, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. डे 76मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि सकाळी बघितली बाहेर तर म्हटलं अरे हे काय चाललं आहे. तर मग अरे म्हटलं हे तर गॅस पाईपलाईनची खोदकामे चालू आहे. तर म्हटलं वाव किती चांगले. आणि वैसे पण 2-3 दिवसांनी नाही का वोटिंग आहे, तर त्यामुळे तर सर्व आजकाल फॉर्ममध्येच आहे. मग भूक लागली, म्हटलं आता काय करावं. तर म्हटलं जाऊ द्या मस्तपैकी सोयाबीन वड्याचा भात करूया, म्हणजे मसाले भात. एका अर्थाने माझ्याकडून म्हटलं तर बिर्याणी समजा बरं का, व्हेज बिर्याणी. तर मग घेतले, कुकर तापायला ठेवले, त्याच्यामध्ये तेल घेतले. तेल गरम होतपर्यंत म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. आणि काल परवा नाही का 2-3 दिवस अगोदर आम्ही पुरं घर आवरलं आहे. तर हे पाठीमागचे डबे बघा किती चांगले वाटत आहे. घर नाही का एकदम नीटनेटकं मस्तपैकी ठेवलं ना, तर घरात राहणाऱ्याला पण चांगलं वाटते. नंतर मग खडे मसाले वगैरे टाकले, नंतर वाटलेला मसालासुद्धा टाकला आहे त्याच्यामध्ये. नंतर मसाला जरासा परतून होतपर्यंत म्हटलं चला अख्खे हिरव्या मिरच्या टाकल्यात, कट केले नाही आहे मी, सर्व अख्खेचे अख्खे टाकले. आणि थोडंसं टमाटर टाकले. टमाटर टाकल्यावर मग सोयाबीन वडे टाकले. त्याला थोडंसं परतून होतपर्यंत म्हटलं सर्व मसाले एक सोबतच ओतून दिले. तिखट, मीठ, जिरं, मोहरी, जे काही असेल गरम मसाले. आणि नंतर मग भाताला तांदूळ धुवून घेतली होती. नंतर तांदूळ पण ओतून दिली आहे. छानपैकी उकळी येतपर्यंत म्हटलं चला. आणि मग लावलं आहे कुकरचं झाकण, वरून तूप पण घातले. मग म्हटलं चला तुम्हाला माझ्या घरातले जरासे झाडं दाखवूया. गावी गेलो होतो तर झाडं मेली होते, पण आता परत झाडं आले. तर बघा किती छान वाटत आहे, हिरवेगार. घरामध्ये झाडं असले ना तर चांगलंच वाटतं आहे बरं का. आणि घरामध्ये नाही का एक रौनक असते. आणि बाहेर बघितलं आहे तर बापरे, प्रचार करण्यासाठी लोक तर बघा. चला निवडणूक व्यवस्थित होऊ द्या. आणि व्हिडिओ माझा कसा वाटला नक्कीच सांगा बरं का. आणि मला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओला सपोर्ट करा, मी हेच म्हणणार आहे. थँक्यू. नंतर मग दही वगैरे घेतलं आहे, जरासं दहीचा पण टेस्ट घेतला आहे. वाव यार, दहीचा टेस्ट घेतला मज्जासाठी. आणि मग म्हटलं चला आता जेवण करूया आणि भेटूया तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.